नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मराठवाड्यातील मोक्का न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून बीड शहरात धारदार शस्त्राने वार करत शिक्षक साजिद अलींची हत्या करणाऱ्या 14 पैकी 12 जणांना जन्मठेप तर दोघांना शिक्षा व दंड देण्यात आला आहे। शिक्षक साजिद अली खून प्रकरणात बीड येथील विशेष मोक्का न्यायालयाने दोषी ठरवलेल्या 14 आरोपीपैकी गुज्जर खान उर्फ अनवर खान, मिर्झा खान याच्यासह 12 आरोपींना अजन्म कारावास म्हणजे जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे। उर्वरित दोघांपैकी एकाला 5 वर्षाचा कारावास व 5 लाख रुपये दंडाची तर दुसऱ्याला 6 महिन्याचा कारावास व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड शहरातील बालेपीर भागात 19 सप्टेंबर 2019 रोजी सैनिक विद्यालयातील शिक्षक सय्यद साजिद अली वय 38 यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात एकूण 18 आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता। बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने 18 पैकी 14 जणांना दोषी ठरवले होते। आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी 14 पैकी 12 आरोपींना वेगवेगळ्या कलमात जन्मठेपची शिक्षा ठोठावली। बब्बर खान गुल मोहम्मद खान वय 28 राहणार शहबाज कॉलनी निकनूर यास आरोपी फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवून 5 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंड न भरल्यास अधिक 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले असून त्यांना जिल्हा सरकारी वकिलांसह इतरांनी सहकार्य केले आहे। कशी झाली सुनावणी, काय होते पुरावे, पहा हा व्हिडिओ। आजचं जे प्रकरण आहे तर 19/9/2019 ला घडलेला खुनाचा गुन्हा आहे। याच्यामध्ये एकूण सगळे 18 आरोपी आहेत। याच्यामध्ये हे प्रकरण साधारणतः 2023 ला सुरू झालं। 2023 पासून एकंदरीत त्यात 44 साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे आणि आरोपी पक्षातर्फे बचाव पक्षातर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। असे एकूण 49 साक्षीदार तपासण्यात आले। त्याच्यामध्ये 44 साक्षीदारांपैकी सर्व साक्षीदार हे समर्थ साक्ष दिली। सर्व साक्षीदारांनी फक्त त्याच्यामध्ये एक जो साक्षीदार होता तर तो फितूर झालेला होता। या व्यतिरिक्त सर्व साक्षीदार जे आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी साक्ष आहे ती फिर्यादी आणि 2 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अफरोज मेंबर आणि मोमीन कौसर आणि फिर्यादी अशी यांची सर्व या 3 जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली। तसेच डॉक्टरचा जो अहवाल आहे तो महत्वपूर्ण राहिला। सीए अभिप्राय तो महत्वपूर्ण राहिला या प्रकरणामध्ये। याच्यामध्ये डॉक्टर आणि आयो 3 आयो याच्यामध्ये झाले। त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची साक्ष ही पूर्वे आणि सावंत साहेब यांची झाली। आणि याच्यामध्ये आमचे जे समजा कोर्ट पैरवी असतात यांनी या प्रकरणामध्ये प्रत्येक वेळोवेळी साक्षीदाराला बोलवणं, सांगणं अशा प्रकारे जी काही गोष्टी असतात ज्या आमच्या प्राथमिक गरजा असतात सरकारी वकिलांच्या त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी श्री शिंदे, जायभाये, तरटे, त्यानंतर परझने आणि वाघमारे अशा सर्वांनी ह्या प्रकरणासाठी खूप मेहनत घेतली। आणि याच्यामध्ये साक्षीदाराला ज्यावेळेस कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी यावे लागत होते त्यावेळी आरोपीचे नातेवाईक त्यांच्या घरी आदल्या दिवशी जाऊन त्यांना धमक्या देत होते। त्यामुळे प्रत्येक साक्षीदाराला याच्यामध्ये संरक्षण देण्यात आलेलं होतं। तसंच त्या साक्षीदारांना धमक्या देतात म्हणून कोर्टाने सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती झाल्यापासून मला संरक्षण दिलेलं आहे। अद्याप किती दिवस ठेवतात हे सांगता येत नाही, परंतु मला संरक्षण देण्यात आलेलं आहे। खरंच गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे। याच्यामधील जे आरोपी आहेत हे खरंच कुख्यात आहेत। आणि त्यांचा जो म्होरक्या होता तो अनवर खान, त्याला आणि इतर 1 ते जवळजवळ 12 जणांना अजन्म कारावासाची शिक्षा झालेली। प्रत्येकी 1-1 लाख रुपये दंड आणि 3 वर्ष दंड जर नाही भरला तर 3 वर्ष शिक्षा अशा प्रकारची शिक्षा त्यांना करण्यात आलेली आहे। तसंच आणखीन दुसरे 5 आरोपी आहेत त्यांना पण 5-5 लाख रुपये प्रत्येकी दंड। ह्याच 12 पैकी 5 आरोपींना प्रत्येकी 5-5 लाख रुपये दंड आणि 5 वर्ष शिक्षा। तसंच
याच्यामध्ये दोन जे आरोपी होते, चौदा दोषी धरलेल्यापैकी जे दोन आरोपी होते, त्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी क्रमांक 17 सय्यद शेख बाबर, हा बाबरला 5 वर्ष शिक्षा, 5 लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास परत 3 वर्ष शिक्षा, अशा प्रकारची शिक्षा माननीय कोर्टाने दिलेली आहे. त्यानंतर दुसरा एक जो शेख वसीम म्हणून 18 नंबरचा आरोपी होता, शेख वसीम बुरहानुद्दीन, याला तो फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरल्यामुळं त्याला फक्त त्या गुन्ह्यामध्ये फक्त 3 वर्षाची शिक्षा आहे. त्याच्यामध्ये त्याला 6 महिने शिक्षा ठोठावण्यात आली आणि 500 रुपये दंड, आणि त्याचा ह्या जे आरोपींनी जी भोगलेली शिक्षा आहे ती या शिक्षेतून मायनस म्हणजे काय म्हणतात त्याला देण्यात येणार आहे. सर, आपण इतकं मोठा मॅटर हाताळलेला आहे, याचं श्रेय कुणाला देणार? एवढं मोठं मॅटर हाताळण्याचं जे श्रेय आहे ते माझे वडील आहेत, जे माझे या क्षेत्रातले गुरु आहेत, वकिली क्षेत्रातले गुरु आहेत, ॲडव्होकेट श्रीमंत रंगनाथराव तांदळे. या प्रकरणाचं पूर्ण श्रेय मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. कारण घेतलेल्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि नियमितता या गुणाचा अंगीकार जर केला तर नक्कीच चांगल्या प्रकारे शिक्षा घेता येतात.